सुप्रभात मैत्रिणींनो, मित्रांनो. आपण वाचत आहोत वीणा गवाणकर लिखित एक होता कारभार हे पुस्तक. आणि मागच्या भागात आपण बघितलं की कारभार आता टस्कगीमध्ये आलेले आहे आणि तिथे त्यांची डायरेक्टर अँड इन्स्ट्रक्टर इन सायंटिफिक ॲग्रिकल्चर अँड डेअरी सायन्स या पदावर नेमणूक झालेली आहे. तर आता त्यांच्या कर्मभूमीत ते काय करतायत आणि कसं टस्कगीला वरती आणत आहेत ते बघूया आपण. ऑक्टोबर महिन्याच्या एका सकाळी डॉक्टर जॉर्ज कारभार दक्षिणेकडच्या अलाबामा राज्याकडे निघणाऱ्या गाडीत बसले. अनोळखी अपरिचित भूमीकडे ते निघाले होते. समृद्ध शेतं मागे पडली होती. गाडीच्या खिडकीतून प्राध्यापक कारभारना सर्वत्र पांढरी शेतं अर्थात कापसाची दिसत होती. कुठेही हिरवं नाही. क्षितिजापर्यंत पांढरा धोप कापूस. कापूस साम्राज्याला सुरुवात झाली होती. कापूस वेचणीचे दिवस होते. सर्वत्र काळी माणसं कापूस वेचताना दिसत होती. प्राध्यापक कारभारना या दृश्यांनी उदास बनवलं, कारण त्यांना माहीत होतं जे आता प्रवासात दिसू लागलं होतं ते अजून पूर्वेकडे, पश्चिमेकडे किंवा दक्षिणेकडे 1000 मैल गेले असते तरी तसंच दिसणार होतं. टस्कगीपासून जवळ असलेल्या चेह्या रेल्वे स्थानकावर प्राध्यापक कारभार उतरले. 8 ऑक्टोबर 1896. स्थानकावर टस्कगी शाळेचे विद्यार्थी बग्गी घेऊन त्यांना न्यायला आले होते. प्राध्यापक कारभारचं सामान बग्गीत चढवलं गेलं. बग्गीत बसून ते टस्कगी शाळेच्या रस्त्याला लागले. ही शाळा म्हणजे या उजाड भूमीवरचं ओयासिस असेल. दारात हिरवा रंग पाहायला मिळेल. 2-4 फुलझाडं स्वागत करतील. शाळेच्या प्रयोगशाळेत काम करता करता आपण या आजूबाजूच्या शेतकऱ्यांची, आपल्या बांधवांची सेवा करू, असं प्राध्यापक कारभार मनात योजत होते. बग्गी शाळेच्या दारापाशी येऊन थांबली तरी आपण मुक्कामी येऊन पोचलो यावर त्यांचा विश्वास बसेना. जे प्रवासात पाहिलं, स्थानकापासून शाळेपर्यंत पाहिलं, त्यापेक्षाही शाळेच्या भोवतीचा परिसर भयानक उजाड होता. लाल पिवळसर मुरमाड माती, झाडोरा नाही. दूरवर नजर टाकली तर तुरळक झाडी. शाळेच्या मागच्या बाजूला गिधाडं घिरट्या घालत होती. मलमूत्र निस्सारणाची, सांडपाण्याची योग्य दक्षता घेतलेली नव्हती. प्राध्यापक कारभार यांनी खाली वाकून मुठभर माती हातात घेतली. बोटातून माती वाळूसारखी घरंगळी. हिला खताची गरज आहे. अख्खा घोडा गाडला जावा अशा घळी असणारा हा उजाड माळ. ही ओसाड, निकृष्ट, मृतवत जमीन. लाल पिवळ्या जांभळ्या रंगाची रेताड जमीन. कुठं गवताचं पानही नजरेस येत नाही. हिरव्या रंगाचा मागमूसही नाही. आपलं ज्ञान, आपली बुद्धी इथे कसाला लागणार आहे याची कल्पना त्यांना येऊन चुकली. आपलं आयुष्य सरळ, बिनअडचणीचं घडवायचं असं देवाच्या मनात असतं तर त्यानं या वंशात कशाला आपल्याला जन्माला घातलं असतं. टस्कगी. कालपर्यंत तिच्या उच्चाराने आश्वासन मिळत होतं. आता मावळत्या सूर्यप्रकाशात त्यांना फक्त दिसत होतं ते एक आव्हान, कसोटी बघणारं. या इथे मानव खऱ्या अर्थानं मुक्त व्हायचा होता. ही भुकेची खाई म्हणजे आपली कर्मभूमी. प्राध्यापक कारभार डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या कार्यालयात दाखल झाले. हुरहुरत्या मनानं डॉक्टर वॉशिंग्टन त्यांचीच वाट पाहत होते. आपलं शंकाकुल मन आवरत होते. प्राध्यापक कारभारना दारात उभं पाहून डॉक्टर वॉशिंग्टन सामोरे गेले. साऱ्या शंका विरल्या. प्राध्यापक कारभार यांच्या साधेपणानं, चौकस दृष्टीनं, चिकित्सक निरीक्षणानं, त्यांनी विचारलेल्या सूचक प्रश्नांनी डॉक्टर वॉशिंग्टन सुखावले. त्यांनी जोखलं, हे पाणी वेगळं आहे. आपल्याला कल्पनाही नव्हती इतकं ते नितळ, खोल आणि प्रवाही देखील आहे. टस्कगीचं भवितव्य सुरक्षित झालं. डॉक्टर वॉशिंग्टन निश्चिंत झाले. त्यांच्या डोक्यावरचं ओझं हलकं झालं. आता आणखी मजल मारायला वाव होता, फुरसत होती. या पहिल्याच मुलाखतीत हे थोर 2 निग्रो पुरुष सुहृद झाले. जीवित धागे जोडले गेले आणि हे धागे एवढे चिवट की डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या मृत्यूनंतरही प्राध्यापक कारभार त्या बंधनात राहिले. मोठे मोठे मान सन्मान,
धन दौलतीचं आमिष त्यांना या बंधनातून दूर करू शकलं नाही. या बंधनात आमरण जखडून राहण्यात त्यांनी धन्यता मानली. कशी काय वाटली आपली शाळा? डॉक्टर वॉशिंग्टन यांनी प्राध्यापक कार्व्हरना विचारलं. बरंच काही करावं लागणार आहे. हो, अलबत्त. बरीच सुधारणा आता होणार आहे अशी माझी खात्री आहे, सूचकपणे डॉक्टर वॉशिंग्टन म्हणाले. त्यांच्या उद्गारामागचा रोख त्यांनी घेत प्राध्यापक कार्व्हर म्हणाले, तुमची कामगिरी फार स्पृहणीय आहे. तुमच्या कार्यात योगदान करायची मला संधी मिळते हा माझा सन्मान आहे. तुम्हाला खूप कष्ट पडणार आहेत. उत्थानाची ही नुसती सुरुवात आहे. अजून बरंच काही घडायचं आहे, डॉक्टर वॉशिंग्टन म्हणले. होय, मी जाणून आहे सारं. माझी जुळवून घ्यायची तयारी आहे, आश्वासक स्वरात प्राध्यापक कार्व्हर उत्तरले. तुम्ही ज्या कामासाठी इथं आला आहात त्यात यश मिळवलं तर सारी दक्षिण अमेरिका विनाशापासून वाचणार आहे. तिचं भवितव्य तुमच्यावर अवलंबून आहे. प्रयोगशाळा कुठे आहे? प्राध्यापक कार्व्हरने विचारलं. प्रयोगशाळा उभारायला भरपूर जागा आहे आणि परमेश्वराने तुम्हाला तीक्ष्ण बुद्धी दिली आहे, डॉक्टर वॉशिंग्टन सहेतुक म्हणाले. समजलो. आम्हा दोघांना प्रयोगशाळेच्या उभारणीला आता जुंपलं पाहिजे असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला? प्राध्यापक कार्व्हर यांच्या या बोलण्यावर डॉक्टर वॉशिंग्टन मनमुराद हसले. हसण्यात हसणं मिसळलं. खांद्याला खांदा जुळला. साथीला साथ मिळाली. पावलं जोडीनं पडली. प्रयोगशाळा नाही, वनस्पती उद्यान नाही, बागा नाहीत, काहीच नसलेल्या या ठिकाणी प्राध्यापक कार्व्हर रुजू झाले. जमिनीची, शेतीची आणि पर्यायाने तेथील जीवनमानाची उन्नती साधण्यासाठी त्यांना प्रयत्न करायचे होते. आपल्या संशोधनाची दिशा निश्चित करून घ्यायची होती. पण प्राध्यापक कार्व्हरना लवकरच कळून चुकलं की टस्कगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील कृषी विषय अत्यंत नावडता म्हणून खड्यासारखा बाजूला टाकला होता. किंबहुना शेती टाळण्यासाठीच बरेचसे विद्यार्थी टस्कगीला आले होते. त्यांना व्यापार, व्यवसाय, कारागिरी किंवा अशाच काहीतरी मान्यता पावलेल्या कलांचा अभ्यास करायचा होता. शेती काय कोणी सोम्यागोम्याही करू शकतो. विद्यार्थ्यांच्या मनातील कृषी विद्येबद्दलची अढी, धरणीमातेबद्दलची अनास्था, उपेक्षा दूर करणं हीच आपल्या कामाची सुरुवात आहे हे त्यांनी ताडलं. प्राध्यापक कार्व्हर यांनी आपल्या पहिल्याच दिवसाच्या अध्यापनाची सुरुवात करताना आपल्या विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितलं, जो निसर्गाच्या प्रेमात पडून त्याच्याशी जवळीक साधतो त्याच्याशीच निसर्ग गुजगोष्टी करतो. युवकांनो, सृष्टी काय शिकवते इकडे उघड्या डोळ्यांनी, उघड्या कानांनी लक्ष द्या. म्हणजे आयुष्यात प्रत्येक दिवशी तुमच्या ज्ञानात अमूल्य माहितीची भरच पडेल. निसर्गाशी तादात्म्य पावल्याखेरीज त्याची रहस्य कळत नसतात. तुम्ही बँकेत किती माया जमवली आहे, तुम्ही पोशाख कसा करता हे तुमच्या यशाचं गमक मानू नका. तुम्ही समाजाची किती आणि कशी सेवा करू शकता यावर तुमच्या आयुष्याची सार्थकता अवलंबून आहे. मग साऱ्या वर्गावर आपली हसरी नजर फिरवून ते पुढे म्हणाले, चला वर्गाबाहेर पडा. आजवर कोणीच केला नसेल असा एक नवा उपक्रम हाती घ्यायचा आहे. आपल्याला आता गावात फिरून प्रत्येक अंगणात परसात टाकून दिलेला भंगार माल गोळा करायचा आहे. फुटकी भांडी, कुंडी, दिवट्या, चिमण्या, बाटल्या, डबे, अगदी जे मिळेल ते जमा करायचे. आपल्याला एक प्रयोगशाळा उभारायची आहे आणि त्यासाठी ही अशी उपकरणं जमवावी लागतात. असं म्हणून त्यांनी आपल्या पेटीतून आणलेली छोटी छोटी उपकरणं विद्यार्थ्यांना दाखवली. प्राध्यापक आणि विद्यार्थी प्रयोगशाळेची उपकरणं गोळा करण्याच्या मोहिमेवर निघाले. ती मुलखावेगळी कामगिरी साऱ्यांच्या अंगात संचारली होती. संध्याकाळी सगळे परतले. सारा गाव गोळा करून मुलं परतली होती. प्राध्यापक कार्व्हरनी प्रत्येकाची पाठ थोपटली. ते त्यांना म्हणाले, तुम्ही आणलं त्यातलं काहीच टाकाऊ नाही. काही आता उपयोगी पडणार आहे तर काही नंतर. आजही टस्कगीतील कार्व्हर म्युझियममध्ये पाहाल तर काय दिसेल? ज्या टाकाऊ वस्तूंचा वापर करून अलाबामाची उभारणी करण्याच्या आपल्या कार्याला सुरुवात केली त्यांचा संग्रह आजही तिथे जतन करून ठेवलेला आहे. जुना रॉकेलचा दिवा,
चकचकीत घासलेला, त्याची काच काजळीने काळी कुळकुळीत केलेली, त्या काचेवर एक बारीकसं वर्तुळ जाणीवपूर्वक स्वच्छ पारदर्शक ठेवलेलं, मायक्रोस्कोपवर त्यातल्या त्यात प्रखर उजेड येण्याची ही सोय. शाईच्या दवतीचा उपयोग बुन्सेन बर्नर म्हणून, चहा कपाचा उपयोग खल म्हणून, तर खुंटाळ्याच्या खुंटीचा उपयोग बत्त्यासारखा कुटण्यासाठी. फळांच्या रिकाम्या स्वच्छ डब्यात निरनिराळी रसायनं लेबल लावून ठेवलेली, फुटक्या बाटल्या जळत्या दोरीच्या सहाय्यानं व्यवस्थित कापून त्यांचे पेले बनवलेले, पत्र्यांचे तुकडे व्यवस्थित कापून त्यावर निरनिराळ्या मापाच्या खिळ्यांनी भोकं पाडून त्यांच्या माती चाळण्यासाठी चाळण्या बनवलेल्या. त्यांची ही प्रयोगशाळेची उभारणी त्यांचे विद्यार्थी पाहत होते. त्यांचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. प्राध्यापक कारव्हर यांच्या हाताखाली शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी जिथे जिथे समाजसेवा करण्यासाठी विशेषतः शेती सुधारण्याच्या कामी गेले, तिथे तिथे त्यांनी साधनांच्या अभावाचा कधीच बाऊ केला नाही. केवळ महागडी आणि अत्याधुनिक साधनं वापरून यश मिळवता येतं असं नाही, हे त्यांना पुरतेपणी अनुभवायला आलं. सर्वसामान्य गोष्टीचे यश असामान्य कसं ठरेल ते पहा. ज्या कशामुळे आपल्या बांधवांच्या थाळ्या अन्नानं भरतील ते महत्त्वाचं समजा. आपल्या शिक्षकाचा हा संदेश ते कधीच विसरले नाहीत. त्यांना चाचणी प्रयोगासाठी देण्यात आलेल्या 20 एकर जमिनीची मशागत करण्यासाठी त्यांनी स्वतः नांगर हाती धरला, तेव्हा तो दिव्य सोहळा पाहण्यासाठी आजूबाजूची शेतकरी गावकरी मंडळी जमा झाली. कारण त्यांनी आजवर कुदळीनं जमीन कसली होती. त्यामुळं घोड्यांचा नांगर आणि नांगर हाती धरणारा प्राध्यापक दोन्ही नवलाचे होते. आमची हयात जमीन कसण्यात गेली आणि हा काय नवीन शिकवणार आम्हाला, असं म्हणून टवाळी करणारे बघेही भरपूर जमले होते. आपली मनःशांती ढळू न देता हसत खेळत उत्तर देत प्राध्यापक कारभारांची नांगरणी पुरी केली. जमीन नांगरताना डिखळं नांगराच्या फाळाला चिकटून बसली की ओळखा ही जमीन अधिक ओली आहे. हवा अशा जमिनीत कशी शिरणार? हवा मिळाली नाही तर झाडांची मुळं कशावरती जगणार? म्हणून पेरणी करताना जमीन भुसभुशीत हवी. नांगरून झाल्यावर विद्यार्थ्यांनी गोळा करून आणलेला कचरा, शेण, सांडपाण्याचा चिखल, पालापाचोळा शेतात ठिकठिकाणी पसरला. पुन्हा एकदा खोलवर नांगरट झाली. हळूहळू टिंगल टवाळीची जागा कुतूहलाने घेतली. भरपूर मेहनत घेऊन चांगली खोलवर नांगरट झाल्यावर प्राध्यापकांनी पेरणीस सुरुवात केली. पेरणीचं बियाणं पाहून मात्र साऱ्यांनी त्यांना मूर्खात काढलं. एवढी मशागत मेहनत करून चांगली कपास लावायची सोडून वाटाण्याच्या जातीचं काहीतरी कडधान्य. मंडळी, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. कारवर काय म्हणतायत त्यांच्या या प्रश्नाला ते आपण उद्या बघूया. तोपर्यंत बाय बाय.